कडवट आहेत? तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं, आजपर्यंत जे आम्हाला शिकवलं, सांगितलं, वानखेडे स्टेडियमवरच्या बर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. आणि आमची लोक, इतरचे लोक येतात, त्यांच्याशी भांडताना पण हिंदीत भांडतात. बरं, तुला येत पण नाही हिंदी. मग त्याशी कोणतरी असं बोलताना कायकू हा शब्द कुठून आला मला कळलं नाही. हा कुठच्याही भाषेत नाहीये शब्द. ऐसा कायकू करताय, कायकू कुठून आला हा शब्द? बरं, बोल. माझा भाषा कुठचीच वाईट नसते. आपण मार खातोय ह्याच गोष्टीने की आम्हाला कोणी काय सांगितलं, आम्हाला कोणी काय शिकवलं. मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला ह्या गोष्टींचा अभिमान पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्याला घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते. मुलं मुली अशा सगळे बसले होते. आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आणि आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत, याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. तुमचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं, काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला, हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले, नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे वो न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले, हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतु क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही. बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात.